3 दिवस सुरू आहे। आज तर रिक्षाचालक अधिकचे पैसे मागायचे चित्र दिसतंय। अखेर ठाण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून अखेर मुजोर रिक्षाचालकाला धडा शिकवलेला आहे। तर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातनं घोडबंदर रोड या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून लूट झाल्याचं प्रवाशांना सांगितलंय। घोडबंदर रोडवरून तसंच लांबची भाडी घेण्यासाठी लूट केली जाते असंही दिसून आलं होतं। तेव्हा संगम डोंगरे आणि महेश मोरे सामाजिक कार्यकर्ते ठाण्यातनं खरं तर हा सगळा आढावा घेत आहेत। ह्या गाड्या पकडल्यात का आपण? नाही पकडलेल्या गाड्या आपण हे चुकीचं काम करतात। काय नाही काय करणार काय करणार नाही ना मग ह्या चुकीच्या ह्या पकडल्या गाड्या ना या ठिकाणी वाजवी दर घेत आहेत आणि ह्या ठिकाणी गाड्या लावतायत। जास्त भाडं आकारण्यासाठी हे लोक करत आहेत। नाहीला काय जरा गोष्टी करातील हवा काढतायत। हा काय उत्तर देण्यात आलं? नाही ते बोलतात की इकडच्या गाड्या काही लोक बोलतात रिक्षावाले की पकडलेले आहेत। या पकडलेल्या वगैरे काही नाहीयेत। यांनी इकडे लावून आहे ना आतमध्ये पॅसेंजर शोधायला गेलेत। तुम्ही आता हवा काढून असा इशारा तुमचा कायदा आता नाही कायदा कसला हातात? कायदा कशाला हातात आहे? रिक्षाची हवा काढतोय। काय गुन्हा दाखल करायचा करा माझ्यावर नावावर। नागरिकांकडून जास्त आकारले जातात पैसे असं तुमच्या निदर्शनास पाहिजे तेवढे पैसे आकारले जातात। कापूर बावडीला 250 आणि 300 रुपये लोक बोलतायत। म्हणजे तुम्ही काय तुमची मनमानी तुम्हाला मी बोललो ना दरोडा टाकायचं तर बँकांवर टाका ना, नाही तर आतमध्ये जाऊन भिका मागा स्टेशनवर। गरिबांना का लुटताय तुम्ही? आता इकडे बघा कुठे आता कुठे गेल्या इथल्या गाड्या? गायब झाल्या आहेत पोलिसांकडे उत्तर। गॅसचा तुटवडा सांगतायत ते लोक। गॅसचा तुटवडा आहे आम्ही मान्य करतो, पण पर्यायी व्यवस्था काय आहे तुमच्याकडे? ऑप्शन बी प्लान नको का तुमच्याकडे? एवढी मोठं सरकार चालवतोय, लाखो करोड रुपये आपण खर्च करतोय, लोकांना दाखवतोय। उद्या जर कधी पाईपलाईन मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर मला विचारायचंय दुसरं ऑप्शन काय तुमच्याकडे? 3 दिवस झाले तुमच्याकडे गॅस नाहीये। पण परिस्थिती आहे। मला एवढंच म्हणायचं पहिल्या जी ऑफलाईन पद्धत होती ना आता ऑनलाईन आले ना, मग ती पद्धत कुठे आहे? म्हणजे मला काय सांगायचं आता सरकारला माहिती आहे काम निघणार आहे, हे होणार आहे, नागरिक त्रास तसं होणार आहे। साहेब मी म्हणतो आम्हाला नागरिकांनी व्हिडिओ पाठवलेत जास्त भाडं आकारतायत, पण सरकार म्हणून आहे ना सरकार फेल आहे। सरकार म्हणून कुठली उपाययोजना केली नाहीये। सरकार म्हणून यांनी जी पहिली ऑफलाईन पद्धत होती त्यांनी तिथं चालू करा पाहिजे ना। प्रत्येक वेळी ऑनलाईन काय पुढच्या रिक्षा कुठल्या? या बघू ना या बघूया रिक्षा ज्या आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।